सकाळी सकाळी आपल्या सगळ्यांना सवय असते ती म्हणजे आपल्या आजूबाजूला नेमकं काय घडतंय ते जाणून घेण्याची आणि त्यासाठी आपण पेपर वाचत असतो। पण आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये ते शक्य होत नाही आणि त्यामुळेच लोकशाही मराठी घेऊन आला आहे पेपरच्या बातम्या। याच्यामध्ये आपल्या आजूबाजूला नेमकं काय घडतंय आणि तुमच्या आवडीचे जे वर्तमानपत्र आहे त्याच्या हेडलाईन्स नेमक्या काय आहे ते आपण जाणून घेत असतो। सगळ्यात आधी लोकसत्ताची हेडलाईन काय आहे ते आपण बघणार आहोत। कोपर्डीमध्ये विवस्त्र करून मारहाणीनंतर दलित तरुणाची आत्महत्या, अशी ही धक्कादायक अशी बातमी आहे आणि तीच हेडलाईन आहे लोकसत्ताची। विवस्त्र करून मारहाण करण्यात आल्यामुळे एका दलित तरुणाने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी कोपर्डीमध्ये घडली। या तरुणाने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीच्या आधारे 3 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोपर्डीमध्ये भैरवनाथ यात्रेच्या निमित्तानं बुधवारी रात्री तमाशाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। तर गावाजवळच हरण वस्ती इथं राहणारा तरुण नितीन शिंदे हा तमाशा सुरू असताना व्यासपीठाजवळ नाचत होता। त्याला हरकत घेऊन काही जणांनी त्याला मारहाण केली तर गुरुवारी दुपारी नितीननं घरातच आत्महत्या केली। रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती, अशी ही बातमी आहे। धक्कादायक असा हा प्रकार म्हणावा लागेल। कोपर्डीमध्ये हा प्रकार घडलेला आहे। या ठिकाणी एका तरुणाला विवस्त्र करून मारहाण करण्यात आली होती आणि त्यानंतर त्या तरुणानं हे टोकाचं पाऊल उचललंय। यानंतर मटाची हेडलाईन नेमकी काय आहे तेही आपण बघणार आहोत। महाराष्ट्र टाइम्सची हेडलाईन आहे महायुतीमध्ये नाराजी नाट्य। राजकीय वर्तुळातील ब्यौरा देणारी ही बातमी आहे। संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या बहुप्रतीक्षित ठाणे लोकसभेची उमेदवारी शिवसेनेच्या नरेश म्हस्के यांना जाहीर होताच दिवसभर नवी मुंबई, मीरा भाईंदर आणि ठाण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांमधील असंतोष उफाळून आला होता। नवी मुंबईतील नाईक समर्थकांनी उमेदवाराचे काम न करता मतदानाच्या दिवशी परगावी सुट्टीवर जाण्याचा मनोदय व्यक्त करत राजीनामा सादर केला। मीरा भाईंदरमध्येही भाजप कार्यकर्त्यांनी राजीनामा सादर करत आपला संताप व्यक्त केला। तर ठाणे शहरामध्ये झालेल्या बैठकीमध्येही कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला। त्यामुळे ठाण्याचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांची या पदाधिकाऱ्यांची समजूत काढताना दमछाक उडाली। डॅमेज कंट्रोल करण्यामध्ये नरेश म्हस्केंना तुर्तास यश आलं असलं तरी निवडणुकीच्या रिंगणामध्ये या नाराजी नाट्याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते। तर माहितीमध्ये नेमकं काय चाललेलं आहे। ठाण्याची जागा शिंदेंच्या शिवसेनेला गेल्यानंतर भाजपमध्ये आता नाराजी नाट्य सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। भाजपचे कार्यकर्ते हे संताप व्यक्त करताना दिसत आहेत आणि त्याचाच ब्यौरा देणारी ही बातमी आहे मटाची। यानंतर सामना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा हा मुखपत्र आहे आणि याची हेडलाईन आहे बलात्काराला देशातून पळून जाण्यास मदत केली हीच मोदी गॅरंटी, राहुल गांधी म्हणाले होते आणि तीच ही बातमी आहे, तीच ही हेडलाईन सामनाची आहे। लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे आणि तसं असताना कर्नाटकमध्ये माजी पंतप्रधान HD देवेगौडा यांचा नातू आणि NDAचे उमेदवार प्रज्वल रेवण्णा यांचे सेक्स स्कॅन्डल उघड झाल्यानं मोठी खळबळ माजली। याच रेवण्णासाठी पंतप्रधान मोदींनी एक जाहीर सभा घेतली होती आणि त्यांना निवडून देण्याचं आवाहन केलं। मात्र हे सेक्स स्कॅन्डल बाहेर आल्यापासून यावर मोदी आणि भाजपनं मौन बाळगलंय। त्यामुळे विरोधक आक्रमक झाले। तर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधींनी भाजपच्या या बोटचेप्या भूमिकेवर सडकून टीका केली आहे। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक्स अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे। यामध्ये त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या परखड शब्दामध्ये त्यांच्यावर हल्ला चढवलेला आहे। तर काही दिवसांपूर्वी रेवण्णा ज्यांच्यावर बलात्काराचा आरोप आहे आणि जे देश सोडून पळून गेलेले आहेत आणि त्याला भाजपनंच मदत केल्याचा आरोप केला जातोय देश सोडण्यासाठी, तेच रेवण्णा यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींची सभा झाली होती आणि त्यावरून राहुल गांधींनी निशाणा साधला आणि त्याविषयीचीच ही सामनाची बातमी। यानंतर आघाडीचं वर्तमानपत्र गुजरात समाचारची हेडलाईन नेमकी काय आहे तेही आपण बघणार आहोत। ही निवडणूक माझ्या महत्वाकांक्षेसाठी नाही तर माझ्या ध्येयासाठी आहे असं मोदी म्हणाले आणि त्याविषयीची ही बातमी आहे। पंतप्रधान मोदींनी गुजरातमधील सुरेंद्रनगर, जुनागड आणि शेवटी जामनगरमध्ये एकाच दिवसात 3 सभांना संबोधित केलं आणि तिथं प्रचार केला। त्यांनी भाजप सरकारच्या अनेक उपलब्धी सांगितल्या। प्रत्येक सभेमध्ये काँग्रेसच्या धोरणांवर टीका केली आणि जामनगरमधील क्षत्रियांचे, राज महाराजांचे बलिदान आणि देशाच्या अखंडतेसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचं स्मरण केलं। सभेमध्ये पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर भाष्य केलं। 370 हटवण्याला विरोध, राम मंदिराचं निमंत्रण नाकारून प्रभू रामाच्या विरोधात प्रचार, तिहेरी तलाकचं समर्थन, CAA ला विरोध असे म्हणत काँग्रेसचा द्वेष आधी गुजरातसाठी होता, आता देशासाठी आहे। आरक्षणाचा लाभ हिरावून घेऊन धर्माच्या आधारे आरक्षण द्यायचं असल्याचा आरोप काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यावर पंतप्रधान मोदींनी केला आहे। तर आरक्षणाची हमी आणि घटनेमध्ये कोणताही बदल न करण्याचा पुनरुच्चार सुद्धा त्यांनी गुजरातमध्ये केला।
त्यानंतर टाइम्स ऑफ इंडियाची हेडलाईन नेमकी काय आहे तेही आपण बघणार आहोत. भाजपनं ब्रिजभूषण सिंग यांना डावललं आणि त्यांच्याऐवजी त्यांच्या मुलाला तिकीट दिलंय. लोकसभा निवडणूक 2024 साठी भाजपनं उत्तर प्रदेशमधील 2 मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली. यामध्ये रायबरेली आणि केसरगंज मतदारसंघाचा समावेश आहे. भाजपनं केसरगंज लोकसभा मतदारसंघातील पक्षाचे विद्यमान खासदार ब्रिजभूषण सिंग यांचा पत्ता कट केलेला आहे. गेल्या वर्षभरापासून ब्रिजभूषण सिंग हे कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांमुळे चर्चेत होते. त्यांच्यावर बलात्काराचा, विनयभंगाचा आरोप करण्यात आला होता आणि त्याचबरोबर त्यांच्या विरोधामध्ये त्यांच्यावर कारवाई करावी यासाठी जे कुस्तीपटू आहेत ते इथं आंदोलन करत होते. बरेच दिवस त्यांचं आंदोलन चाललेलं होतं. देशासाठी पदक जिंकणाऱ्या कुस्तीपटूंनी त्यांच्या विरोधामध्ये मोठं आंदोलन छेडलं होतं. तेव्हा मोदी सरकारवर ते ब्रिजभूषण सिंग यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप महिला कुस्तीपटूंनी केला होता. आता पक्षानं त्यांना लोकसभेचं तिकीट नाकारलेलं आहे, पण भाजपनं ब्रिजभूषण सिंग यांचे पुत्र जे करण सिंग आहेत त्यांना इथून तिकीट दिलेलं आहे. तर पक्षानं ब्रिजभूषण सिंग यांचा पुत्र करण सिंग यांना तिकीट दिलेलं आहे. त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.